सर, काय रे अंकुश? तुमची एक इंस्टाग्रामला रील बघितली होती. माझी रील बघितली हो, इंस्टाग्रामला? ती हा. खूप व्हायरल गेली हो. हा, व्हायरल गेली असेल. कुठली? बायोलॉजीची होती ती. आपली MSTC TPCB ग्रुप वाली? हो, हा, बरोबर ती होती. बरोबर आहे, ती व्हायरल गेली आपली. हा. तर तुम्ही त्यात असं सांगितलं की फिजिक्स केमिस्ट्री जरी त्याचा स्कोर कमी आला, हम्म. पण बायोचा स्कोर जर जास्त आला, हम्म. तरी आपला जो ओव्हरऑल जो स्कोर आहे CETचा, हा, सीईटीचा, तो इम्प्रूव्ह होऊन तो जातो. इम्प्रूव्ह होऊन जातो. बरोबर. तर मग ती त्याच्या बघितली तू असं? हो, तर त्याच्याबद्दल मला काही डिटेल्स सांगा ना. म्हणजे अजून माहिती पाहिजे? माहिती पाहिजे. तुम्हाला पण पाहिजे? नीट ऐका मग बेटा, मी इंस्टाग्रामला एक रील टाकली होती, खरंच व्हायरल गेली ती. त्या रीलमध्ये मी असं सांगितलं होतं की PCB ग्रुप जर तुमचा असेल किंवा PCM ग्रुप जर तुमचा असेल, तर PCB ग्रुप विद्यार्थ्यांमध्ये जो बायो सब्जेक्ट असतो तो खूप क्रुशियल असतो, इम्पॉर्टंट असतो. आणि PCM साठी मॅथ्स असतो. आता PCMचं मी त्या रीलमध्ये बोललेलो नाहीये, पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगून देतो. PCM ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथ्स क्रुशियल असतो, मॅथ्स इम्पॉर्टंट असतो. आणि PCB साठी कोणता इम्पॉर्टंट असतो? बायो. बायो. आता तुझा PCB ग्रुप आहे, मग तुझ्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे? बायो. बायो. तर तुला करायचं काय बेटा, तर बायोकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. कारण की बायो तुझं 100 मार्कांना हो. आहे. सीईटीचा पेपर टोटल 200 मार्काचा आहे, त्यात बायो किती मार्काला आहे? 100 मार्काला आहे. तर 100 मार्काचं तुझं जेव्हा बायोचं प्रिपरेशन चांगलं होतं, तर ऑब्व्हियसली बायोचा स्कोर तुझा चांगला. आणि बायोचा स्कोर तुला चांगला येण्यासाठी तुला चॅप्टर वाचायचे किती? 12वीचे 15 आणि 11वीचे 4, म्हणजे 19 चॅप्टर वाचायचे. हो. फिजिक्स आणि केमिस्ट्रीला प्रॉब्लेम असा आहे की फिजिक्स आणि केमिस्ट्रीला तुम्हाला 11वीचे जवळपास 10 चॅप्टर वाचायचे आहेत, हो. आणि त्याला 10च मार्क आहे. हो. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीला 12वीला 40 मार्क आहे. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्रीचे दोघांचे मिळून 100च मार्क आहेत, हो. आणि एकट्या बायोचे 100 मार्क्स आहेत. त्याच्यामुळे बायो तुला स्कोरिंग करायला मदत करतं. हो. बरं सर, आमचा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा डाऊट जर स्कोर कमी आला तर चालेल का? आता हे बघा, तसं तुम्ही ओव्हरऑल रिझल्ट जर बघितलं, फिजिक्सचा बऱ्यापैकी मुलांचा रिझल्ट हा कमीच येतो, आणि केमिस्ट्रीचा थोडासा मीडियम येतो. हो. तर तुमचा इथे आहे ना, मी सांगेल असं तुला की बायो तुला स्कोरिंगला मदत करतं, आणि केमिस्ट्री तुझा रँक काढायला मदत करतं. सो मी रेकमेंड तुला असं करेल की बायोची तयारी तू बेस्टच कर, त्यात काही वादच नाही. त्यात तू आपला क्रॅश कोर्स जॉईन करून घेतलाय, तो बायोची तयारी तुझी परफेक्ट होऊनच जाणार आहे. तुम्हाला जॉईन करायचं असेल तर बेटा खाली व्हॉट्सअप नंबर टाकलाय मी, त्याच्यावर मला जस्ट सीईटी एक्झाम टाका, आपला बायोचा क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या. त्यात तुमचा रिझल्ट बेस्ट येईल याची मी तुम्हाला त्या ठिकाणी शाश्वती देतो, गॅरंटीच देतो असं समजा, जर तुम्ही सगळे लेक्चर्स व्यवस्थित करत असाल, सगळ्या मॉक टेस्ट देत असाल तर. आणि केमिस्ट्रीला ना बेटा, तू काय कर, तुझ्या पद्धतीने तुला जेवढं केमिस्ट्री येतं ती तयारी कर, हो, चालेल. ठीक आहे? हो. आणि फिजिक्सला पण तुझे काही न्यूमेरिकल सोडवत राहा. हो. फिजिक्स केमिस्ट्रीला तुझा स्कोर थोडासा प्लस मायनस जरी झाला, आणि बायोचा स्कोर तुझा चांगला जरी येत असेल, तर ओव्हरऑल स्कोर तुझ्या शिफ्टमध्ये जर चांगला असेल तर बेटा तुझा रिझल्ट नक्की चांगला येईल, ठीक आहे? नक्कीच sir. हेच मी त्या रीलमध्ये बोललो होतो, आणि सगळ्या मुलांना ती रील आवडली, भरपूर मुलांनी रीशेअर केली. तुम्ही बघितली नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. आणि तुम्ही जर इंस्टाला बघत असाल तर मला फॉलो करा, युट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला तुमच्या अपकमिंग MST CET साठी माझ्या बाजूने ऑल द बेस्ट. आपला कोर्स नक्की जॉईन करा. कोर्स मिळतोय तुम्हाला फक्त 799 मध्ये, 799 मध्ये. बाय बाय.